ना मुकेश. हे बाई ऐकायला नाहीत का? कुठे चालला? कुठे चालला? गेला कानातून गेला तू. मशीन आणायला लागेल तुला. कानाची मशीन आणायला लागेल तुला. ऐकायला नाही आला अजून पण. ही बदलापूर ट्रेन आहे ना. आपल्याला कुठली पाहिजे? कर्जत ना तर बदलापूर मध्ये चढायचं? बोल कुठल्या ट्रेन मध्ये चढायचं? हा मग ही कुठली बघितलं नाही का? तसाच येतो बदली. बॅग लय शाळे बघ कसा बॅग घेऊन पोहतो बघ बघ. आमचा मिक्सर मागो. लेडीज डबा हो. कांदा भजी मिळेल ना. एक कांदा भजी प्लेट द्या आणि एक मिसळ. खावा खावा. भाऊ खा. कांदा भजी वाव. मस्त कुरकुरीत. शिवी या साईडला बसायला पाहिजे का? समीक्षा चला. व्हेरी गुड. वाव समीक्षा बघ व्हिडिओ काढते ना. आता फोटो काय काढू? स्वागतम स्वागतम. समीक्षा चालते बघ अशी. उपलब्ध है. ध्यान दें, इन सभी सुविधाओं के लिए अधिक दर निर्धारित है. समय सारिणी और अधिक जानकारी के लिए नगर परिषद. तू ऐकशील ना तू पण. ए लास्ट टाइम 250 रुपये होते ना म्हणून. अरे नाणे ऐकतो जाई. 550 बोलला. अरे मला वाटलं 250 रुपये. लास्ट टाइम 250 होते ना. आता यांचे डायरेक्ट 500 रुपये वाढले. राहू दे आम्ही चालत जाऊ. आमची 11 नंबरची बस चांगली आहे. हा ना एवढं मजा येईल मस्त पैकी. मला टोपी पाहिजे होती. ए अरे माझं सामान पडेल ना. समीक्षा मस्त. दीदीला लय चालवायची आहे का? खूप चालवायची दीदीला. चांगली तकली पाहिजे. इकडे बघ. हा मजा येते असं चालायला. असं जर सावली असेल आणि अशी हवा असेल ना मग चालायला काहीच वाटणार नाही. मी खूप चालेन. समीक्षा बघते बघ कशी मामासोबत मस्त चालली आहे. ये मजा येते ना. नको रे बाबाशी किती घाण असं डायरेक्ट. असं असलं ना मुकेश खरंच मजा येते चालायला. दीदीला लय चालवायची वैतागली पाहिजे. घरात नाहीतरी बसून राहते. अजिबात तुझ्यासारखी खुर्चीवर बसली ना एकदा खुर्ची सोडतच नाही.
काय खायला घ्यायचं का दाबळं बिंबळं? पेरू हा घे ना पेरू. पेरू घे का बाई? कसं? नाना दाम 50 वाला आहे 40 वाला 100 एक काम कर पीस ना. पाहिजे मला एक. एकच पीस हा. 40 ला एक पीस येणार आहे 50 ला एक पीस हो. 30 ला देईन. खाली जाऊन पेरू खा. चला चला. लय मागे बाबा. चालूच ठेवून आलो. हा फ्रीज पण मी ते कमी केलंय फ्रीजचं टेम्परेचर. काय टॅमॅटो आहेत ना फक्त, बाकी काय नाही फ्रीजमध्ये. दूध बीज सगळं संपवलं. इथे ही कसली तिकीट आहे रे? विसरलीस का तारे जमीन ते छोटी मिनिट आहे. मग जायचंय तिच्याने. एवढीसे 1.5 किलोमीटर जायचं. सिलेंडर कसा आहे? मग आता काय करणार? साईडला घे दीदीला. हे बघ अजून एक मिनी ट्रेन आहे. 2 आहेत ॲक्च्युली. ही वेगळी आहे का नाना? ती कुठे जाते? ही पण तिथंच जाते माथेरानला, पण हे जास्त आहे नाही. आपल्याला चालत जायचं आहे, टेन्शन नको घेऊ. ती मस्त आहे माहिती आहे का हिच्यापेक्षा. ही काय एवढी ठीक नाही आहे. सर पाहिजे तुम्हाला घोडे? तुम्हाला घोडे पाहिजे की गाढव पाहिजे? हो सोनकर एवढं ओव्हर ऍक्टिंग काय करते पागल. ती बघ पळत आली बघ. तुझे फ्रेंड आहेत ते, तुझे ते माझे नाही. सेम तुझ्यासारखे दिसतात बघ. नाही नको खच्चा नाही. ला ला ला. मिनी ट्रेन कितीची? तिची कमी आहे ना रे, 35 रुपये ना? 55. चल बरं. दीवाना समू पडन हे ह्याच्यामुळे माझ्या चपला तुटतात, समजलं का? तू आण मग आमच्यावर ढकलतो. ए पण तू आला ना मधी म्हणून झाला. हाय करा, हाय हाय करा ना डुकरांनो. खाली बघ इडियट्स. वाव काढते चष्मा. कॅमेरामध्ये फोटो काढतात बघ आपला. काढला बघ. कोणी काढला? त्या समोर पोलला लागलेला. काढू दे. किती भारी वाटते. खरंच काढलं बघ. जंगल जंगल. वाव किती भारी रील बनेल इथे माझी. हा बाय रोडने चाललोय ना आपण. यार मी शूज आणायला पाहिजे होते. चला देऊ चाय कॉफी लिंबू सरबत कोकम सरबत. माकडं गायब झाले वाटतं सगळे. किती मस्त वाटत सर. हो ना. किती किलोमीटर राहतो आपण इथून कल्याण? 30-40 किलोमीटर.
अजून भरपूर आहे आपल्याकडे का. पण मला या प्लेस मध्ये काढायचं नाही, तुला समजत नाही का? समीक्षा इकडे बघ. समू माझी पिल्लू बघ किती छान दिसते. वाव. मध्ये थांबून घेते यार. हा, बापरे. आज माझ्या पोरीवर लक्ष ठेव बस. इकडे नाना एखादा वाघ बिग असेल ना. हे बघ ना किती खाली बघ ना बघ किती हे काळोख आहे. नेहमी माथेरानमध्ये ना इथं दिसतो माहिती का वाघ. बिबळा दिसू दे एखादा, छोटस पिल्लू जरी दिसलं ना तरी मी खुश होऊन जाईल. ना गाडी येते बघ. छोटस पिल्लू दिसू दे माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओ दिसलं ना छोटस पिल्लू तरी चालेल. हे लोक बघ केवढं पुढे गेले यार. लय टाइमपास झाला. चल मरू दे, मी आता चालते, व्हिडिओ बस करते. पॉम कुठे खाली एवढी भरलेली आहे. सीट भरल्याशिवाय गाडी आलंच नाही. फर्स्ट क्लासचा डबा. चला किती मस्त वाटतंय ना. छान वाटतंय. चला चला. किती भारी व्ह्यू येईल माहिती का याचा. माझी मुलगी ती सिन्सिअर हाताची व्हिडिओ घालून चालते. जास्तच सिन्सिअर आहे का ग मम्मा. मी चालते या रस्त्याने. बघा माथेरानमध्ये रिक्षा चालू झालेली आहे. सो गाईज, तुम्ही माथेरानमध्ये घोडा करू नये माझ्या मते, कारण घोड्याचे 500 रुपये आहेत. ते ऐकून माझ्या कानातून रक्त यायला लागलेलं आहे. सो माझं सजेशन राहील की तुम्ही रिक्षा करा, कारण माझा नवरा पण रिक्षा चालवतो, तर मी रिक्षावाल्यांना सपोर्ट करेन.